नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या फ्लुइड मेकॅनिकच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या आधीचा व्हिडिओ हा सर्वेचा होता, ज्यामध्ये आपण पहिले 25 क्वेश्चन जे आहे आणि अति महत्त्वाचे होते ते क्वेश्चन्स बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिकचे पहिले 25 क्वेश्चन बघणार आहोत आणि त्यानंतरही सर्वे मेकॅनिक्सचे व्हिडिओ येत राहतील. असं नाही की एवढेच असणार आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पीएमसी एक्झाम साठी खूप महत्वाचे आहे. बरेचसे क्वेश्चन तुम्हाला रिपीट विचारतात आणि तेच रिपीटेटिव्ह जे काही क्वेश्चन्स आहे किंवा आतापर्यंत विचारल्या गेलेल्या महत्वाच्या एक्झाम मधले जे पीवायक्यूज आहे तेच आपण या पर्टिक्युलर सेशन मध्ये कंप्लीट करतोय. त्यामुळे मी पुन्हाही सांगितलं होतं की जर का जरी क्वेश्चन एका व्हिडिओ मधनं येत असतील तर तुम्ही विचार करा तुमचा फायदा किती होऊ शकतो. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण काय की एक एक मार्क्स या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळेच क्वेश्चन्स महत्वाचे व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करतो आणि सर्व क्वेश्चन्स हे कुठे ना कुठे विचारलेले आहेत. असं नाही की कुठलेही घेतले आणि टाकले. हे क्वेश्चन्स जे आहेत हे कोणत्या तरी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, अति महत्वाचे आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की बरेचदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये रिपीट क्वेश्चन्स येतात. त्यामुळेच हे पीवायक्यूज तुम्हाला अतिशय महत्वाचे आहे. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सर्व क्वेश्चनचा येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होईल. आणि हा व्हिडिओ फक्त पीएमसी साठी असेल का, तर नाही. कारण येणाऱ्या सर्व कॉर्पोरेशनच्या किंवा डिपार्टमेंट व्हिडिओच्या सगळ्या एक्झाम साठी हा व्हिडिओ तुम्हाला कामी येईल. कारण काय तर सगळे क्वेश्चन आपण मिक्स करून घेतलेले आहे. म्हणजे तो टीपीएचा असेल, सीएचा असेल किंवा जेईच्या एक्झामचा असेल किंवा कॉर्पोरेशन मधला असेल, कुठला पण असू दे, तो क्वेश्चन तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओ मध्ये मिळेल. क्लियर? तर लक्षात घ्या, वेळ वाया न घालता व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या सगळे क्वेश्चन्स कोणत्या फॉर्मॅट मध्ये विचारलेले आहे किंवा कसे विचारलेले आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही स्टडी करताय त्यावेळेला खूप जास्त तुम्ही प्रेशर मध्ये असता आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. क्लियर? तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूटोनियन फ्लुइड. बघा, एनएमसी जेई 2025 चा क्वेश्चन आहे फ्लुइड मेकॅनिकचा. काल सर्वेचे पण बघितले, आज फ्लुइड मेकॅनिकचे बघतोय. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूटोनियन फ्लुइड. विस्कोसिटी रिमेन कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ द shear rate. Viscosity decreases with increasing shear rate. Newtonian fluids exhibit viscoelasticity behavior. Viscosity increases with the increasing shear rate. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूटोनियन फ्लुइड. पहिल्यांदा तर न्यूटोनियन फ्लुइड काय असतं हे तुम्ही समजून घ्या. न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे असा फ्लुइड ज्यामध्ये विस्कॉसिटी ही शियर रेट बदलला तरी कॉन्स्टंट राहते. काय बोलतोय म्हणजेच काय, न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय, जर का शियर रेट जरी बदलत असेल तरीही विस्कॉसिटी कशी कॉन्स्टंट असते. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. ओके, ज्यामध्ये विस्कॉसिटी शियर रेट बदलला तरी ती कॉन्स्टंट राहते. म्हणजेच फ्लुइड कितीही वेगाने डिफॉर्म झालं तरी विस्कॉसिटी चेंज होत नाही. म्हणजे मॅथमॅटिकली जर सांगायचं झालं तर शियर स्ट्रेस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते व्हेलॉसिटी ग्रेडियंटला. बघा, शियर स्ट्रेस विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. लक्षात घ्या. ओके, म्हणजे du अपॉन dy ला ही जी काही आहे शियर स्ट्रेस हा काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. याचं एक्झाम्पल जर असेल तर वॉटर आहे, एअर आहे, ऑइल आहे. लक्षात आलं? म्हणून काय, तर विस्कॉसिटी रिमेन कॉन्स्टंट हे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो, ऑप्शन ए. क्लियर? नाउ पुन्हा सेकंड क्वेश्चन एनएमसीजे 2025 चा विचारलेला आहे. अप्लाइंग अ पुट्टी बिफोर पेंटिंग अ न्यूली प्लास्टर वॉल इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर. बघा काय म्हणतायत, व्यवस्थित समजून घ्या. अप्लाइंग अ पुट्टी बिफोर अ पेंटिंग अ न्यूली प्लास्टर वॉल इज रिक्वायर्ड.
टू एन्श्युअर, बघा, implications are rectified and wall surface is even, quick drying of the wall surface, prevention of water seepage from the masonry wall, arrest of organic growth on the wall surface. Clear? बघा काय म्हणतायत, सिंपल एक्सप्लेनेशन काय आहे, न्यूली प्लास्टर वॉलवर जर पुट्टी अप्लाय करण्यामागचं मेन पर्पज म्हणजे काय, सरफेस स्मूथ आणि इवन करणं. आपण वॉल पुट्टी कशासाठी लावतो, तर जर का तो अनइवन सरफेस असेल तर तो इवन व्हायला पाहिजे आणि तो रफ असेल तर तो स्मूथ व्हायला पाहिजे. येस ऑर नो? प्लास्टर मधले जे काही प्लास्टर मधले छोटे क्रॅक्स, अनइवन पॅचेस आणि जे काही डिप्रेशन्स आहे हे पुट्टीमुळे फील होतात, ज्यामुळे पेंट फिनिशिंग चांगली येते. क्लिअर? आणि हेच एक मेन रिजन आहे किंवा हेच एक मेन रिजन आहे. म्हणजेच काय, इम्प्लिकेशन आर रेक्टिफाईड अँड वॉल सरफेस इज इवन. हे याचं परफेक्ट आन्सर आहे. बघा, क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीचा विचारला होता, पण याचं आन्सर कसं द्यायचं होतं, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं होतं की वॉल पुट्टी बिफोर द पेंटिंग अ न्यूली प्लास्टर वॉल इज रिक्वायर्ड टू बी एन्श्युअर. याच्यासाठी, कारण तुम्हालाही माहिती आहे वॉल पुट्टी आपण का बरं लावतो, जो काही वॉलवरचा अनइवन सरफेस असेल, रफ सरफेस असेल किंवा क्रॅक्स असतील, त्या पूर्णपणे भरून काढण्यासाठी आपण वॉल पुट्टी लावतो, जेणेकरून जे काही पेंट इम्प्रेशन आहे हे खूप प्रॉपर आणि परफेक्ट यायला पाहिजे त्यासाठी. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एनएमसी जेई 2025 चा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट होता, वेगळ्या पद्धतीने विचारला होता. क्लियर? नेक्स्ट, a fluid flow has a velocity component u is equals to 3x square, v is equals to minus 6y, w is equals to 0. The flow is turbulent, unsteady, rotational, irrotational आणि rotational. असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. बरोबर आहे? तुम्हाला माहित आहे आपले वेलोसिटी कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत? लेट्स सी. वेलोसिटी कॉम्पोनंट्स कोणते कोणते आहेत? तर u इज इक्वल्स टू आहे 3x स्क्वेअर, त्यानंतर v इज इक्वल्स टू आहे -6xy आणि w इज इक्वल्स टू आहे 0. क्लिअर? लक्षात घ्या. आता याला जर का रोटेशन चेक घ्यायचा असेल, याला जर का रोटेशन चेक घ्यायचा असेल तर कंडिशन काय असतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट रोटेशन आणि रोटेशन साठी काय असतो? जर का कर्ल इज इक्वल्स टू 0 असेल तर त्याला आपण इररोटेशनल म्हणतो. लक्षात घ्या, जो काही व्हॅल्यू असेल ती जर का व्हॅल्यू किंवा व्हेलॉसिटी कंपोनेंटची ऍडिशन जर का 0 येत असेल तर तो रोटेशनल असतो, आणि जर का तो 0 येत नसेल तर तो इररोटेशनल असतो. सिंपल अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स कसे काय लक्षात ठेवायचे किंवा याला कोणत्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, बघा u आहे वेलोसिटी कंपोनेंट u विथ रिस्पेक्ट टू द x डायरेक्शन, म्हणून मी याला काय करतो, x ने डिराइव करतो. सो या पर्टिक्युलर केस मध्ये जर का विचार केला, ओके, तर बघा वेलोसिटी कंपोनेंट आहे u इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर, v इज इक्वल्स टू -6xy. ओके, तर याचा रोटेशन जर का चेक घ्यायचा असेल, आपल्याला काय पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व करत बसायचं नाहीये, शॉर्टकट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की मी काय करायला पाहिजे. क्लिअर? सो एक लक्षात घ्या की मी जर का या पर्टिक्युलर du ला dv ने जर का डिराइव्ह केलं तर याचा आन्सर काय येणार, विथ रिस्पेक्ट टू v जर घेतलं या u ला तर याचा आन्सर 0 येणार, आणि जर का dv ला विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर याचा आन्सर काय होणार, -6y होणार. क्लिअर? म्हणजेच काय, या दोघांची ऍडिशन du बाय dv प्लस dv बाय dx याची ऍडिशन जर 0 येत असेल तर हा असेल इररोटेशनल फ्लो, आणि याची ऍडिशन जर का 0 येत नसेल तर हा असेल रोटेशनल फ्लो. लक्षात घ्या. तर मग दोघांची ऍडिशन काय येते, -6 येत आहे, -6y येत आहे, त्यामुळे हा काय असेल, रोटेशनल फ्लो असणार आहे. लक्षात कसं ठेवायचंय,
u ला विथ रिस्पेक्ट टू y, v ला विथ रिस्पेक्ट टू x ने जर का डिराईव्ह केलं तर जर फिगर सेम मिळत असेल तर तो रोटेशनल फ्लो असतो. जर का सेम मिळत असेल तर तो काय असतो? रोटेशनल फ्लो असतो. ओके, जे म्हणजेच काय, dv बाय dx आणि du बाय dv, सॉरी du बाय dy पाहिजे होतं, आणि dv बाय dx या जर का व्हॅल्यू सेम येत नसेल, इक्वल येत नसेल, म्हणजे याचा अर्थ काय झाला? रोटेशन 0 येत नाही. क्लिअर? बघा, हवं तर मी पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या की v इज इक्वल्स टू -6xy आहे. मी काय करतो? du ला विथ रिस्पेक्ट टू y ने डिराईव्ह करतो, किंवा जो वेलॉसिटी कंपोनेंट u आहे त्याला y ने, आणि जो वेलॉसिटी कंपोनेंट v आहे त्याला x ने डिराईव्ह करतो. काय कंडिशन भेटणार? जर का मी u ला विथ रिस्पेक्ट टू y करतो तर याचा अर्थ हा 0 येतो, आणि v ला ज्या वेळेला मी विथ रिस्पेक्ट टू x करतो त्यावेळेला हा -6y येतो. क्लिअर? -6y येतो. याचाच अर्थ काय आहे? जर का du अपॉन dy प्लस dv अपॉन dx या व्हॅल्यू जर का 0 आली, किंवा जर 0 आली नाही, तर याचा अर्थ काय होतो? बघा व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेला हे सेम नसतात, म्हणजे डज नॉट इज इक्वल्स टू 0, याचा अर्थ हा असतो रोटेशनल फ्लो. काय असतो? रोटेशनल फ्लो. आणि जर का तो इज इक्वल्स टू कॉन्स्टंट किंवा 0 येतोय, त्यावेळेला त्याला म्हणतो इररोटेशनल फ्लो. काय येतो? इररोटेशनल फ्लो. आता या दोघांची जर का आन्सर काढलं तर इट डज नॉट इज इक्वल्स टू 0 येतोय. बरोबर आहे, कारण की याचा आन्सर काय येतोय? -6y. म्हणजेच हा काय झाला? रोटेशनल. म्हणजेच ऑप्शन डी हे करेक्ट येणार. क्लिअर? लक्षात आले? म्हणून फ्लो इररोटेशनल नाही, तर हा रोटेशनल आहे. टर्ब्युलंट पण नाही आणि अनस्टेडी पण नाही. क्लिअर? नेक्स्ट, NMCJ 2025 चा पुन्हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. Which structure is designed to resist hydrostatic pressure effectively? बघा, ऑप्शन आहे अ सायफॉन पाईप, an open channel, a submarine, a floating vessel. बघा, सिंपल आहे की त्यांनी काय म्हटलंय? विच स्ट्रक्चर इज डिझाइन टू रेजिस्ट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. सुरुवातीला तुम्हाला विचार करायचा आहे की या पर्टिक्युलर 4 जे स्ट्रक्चर दिले आहे, या 4 स्ट्रक्चर पैकी कोणत्या एका स्ट्रक्चरवर सगळ्यात जास्त हायड्रोस्टॅटिक प्रेशर असू शकतं. बघा, सायफॉन पाईप पूर्णपणे पाण्यात नसतो, ओपन चॅनल पण नाही, किंवा फ्लोटिंग व्हेसल पण नाही. सबमरीन ही पूर्णपणे वॉटर मध्ये सबमर्ज असते, आणि चारही बाजूनं हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऍक्ट होत असतो. त्यामुळं सबमरीन जी डिझाइन केली जाते, किंवा सबमरीनला ज्या पद्धतीने डिझाइन केलं जातं, ते हाय वॉटर प्रेशर रेजिस्ट करण्यासाठी. म्हणून मग ऑप्शन सी हे करेक्ट आहे. लक्षात ठेवायचंय. क्लिअर? नेक्स्ट, एन आयडियल फ्लुइड. WCD मध्ये विचारलाय, 2024 चा क्वेश्चन आहे मित्रांनो. An ideal fluid is one which has a viscosity. Ideal fluid is one which has a viscosity. बघा काय म्हणतात. खरं तर 2 टाईपचे फ्लुइड आपण बघतोय. एक आहे आयडियल, एक आहे रियल. बरोबर आहे? आयडियल फ्लुइड ही ना एक थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. आयडियल फ्लुइड हा कसा आहे? एक थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये विस्कोसिटी नसतेच, ज्यामध्ये विस्कोसिटी 0 अज्युम केली जाते. म्हणजेच फ्लुइड मध्ये इंटरनल रेजिस्टन्स नसतो, असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. बघा, म्हणजेच काय? जो काही इंटरनल रेजिस्टन्स आहे तो 0 असतो. सॉरी, तो इंटरनल रेजिस्टन्सच नसतो, आणि एनर्जी लॉसच होत नाही, असं त्या आयडियल फ्लुइडचं कॉन्सेप्ट आहे. म्हणजेच काय? आयडियल फ्लुइड आहे, थेरॉटिकल आहे, आणि विस्कॉसिटी संदर्भात विचारलाय, म्हणजेच मिनिमम, कॉन्स्टंट, मॅक्सिमम, ह्या तिन्ही गोष्टी येणार नाही. कारण आयडियल फ्लुइड आहे, विस्कॉसिटी नसणारच आहे.
म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. 0 हे करेक्ट आन्सर आहे. क्लिअर. नेक्स्ट 6. Calculate the specific weight of 1 liter of petrol of a specific gravity 0.c g 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर. बघा काय आहे. डेन्सिटी ऑफ पेट्रोल त्यांनी दिलेलं नाहीये. बघा त्यांनी काय म्हटलंय की 1 लिटर पेट्रोल त्यांनी फक्त दिलंय, व्हॉल्यूम त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. सो पहिल्यांदा तर मी काय करतो, डेन्सिटी ऑफ पेट्रोल काढून घेतो. बघा काय भेटणार आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. काय भेटणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. बरोबर आहे. किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्यांनी दिली आहे 0.7 इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर 1000, म्हणजे हे झालंय 700 काय केजी पर मीटर क्यूब. काय येणार, केजी पर मीटर क्यूब. लक्षात आलं. नाउ त्यांनी काय विचारलंय की स्पेसिफिक वेट काढा म्हटलंय. बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलंय, स्पेसिफिक वेट काढा. स्पेसिफिक वेट म्हणजेच काय रे, डेन्सिटी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर, सॉरी स्पेसिफिक वेट विचारलंय म्हणजेच काय झालंय, डेन्सिटी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येस और नो. सो डेन्सिटी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर का घेतलं तर हा आहे 700 मल्टीप्लाइड बाय 9.81. जर का मी आन्सर काढत असेल तर बघा मला काय मिळतं, म्हणजेच काय, हा झालाय केजी पर मीटर क्यूब. चला युनिट तर सेमच आहे, युनिट चेंज करायची गरज नाही. क्लिअर. हा होता केजी पर मीटर क्यूब आणि हा आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर की नाही. म्हणजे काय झालंय, हा मीटर सोबत कटला, म्हणजेच याचं युनिट जे काय होतं ते काय होतं, केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर दॅट इज कन्वर्ट इनटू द न्यूटन पर मीटर क्यूब. आता हे कसं कन्वर्ट केलं तर याचं अजून एक कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जे की आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके. आता याला जर का तुम्ही मल्टिप्लाय करत असेल 7 बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, याचा आन्सर काय यायला पाहिजे. मी काय करतोय, दोन्ही 0 आहे ती विसरून जातो. 7 1 जा 7 किंवा 7 1 7, शेवटी 7 यायला पाहिजे. कोणाकडे आहे 7, डी ऑप्शन मध्ये 7 आहे. 6 8 6 7 हे परफेक्ट उत्तर आहे. एवढं इझी आहे. क्लिअर. म्हणजेच काय, याचा आन्सर 6 8 6 7 असं यायला पाहिजे. तुम्ही पण एकदा कॅल्क्युलेशन करून बघा, पण शॉर्टकट काय असेल हे तुम्हाला मी करून दाखवलंय. क्लिअर. ऑप्शन डी करेक्ट आहे. WCT 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ टँक ट्रक कंटेन्स 1.1500 liter 1,25,000 liter of a hydraulic fluid with a specific gravity of 0.9. The weight of fluid is determined as. वेट काढायचं आपल्याला, वेट काढायचं. बघा त्यांनी व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड दिलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड दिलंय 12500 लिटर. बरोबर आहे. येस और नो. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे 0.9. येस और नो. आणि युनिट वेट ऑफ वॉटर तुम्हाला माहित आहे, युनिट वेट ऑफ वॉटर किती असतं, 9.81. येस और नो, 9.81. सो इट इज किलो न्यूटन पर मीटर क्यूब. चला इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्हाला माहित आहे हे व्हॉल्यूम जे आहे लिटर मध्ये दिलं आहे, हे आपल्याला चालत नाही, मीटर क्यूब मध्ये पाहिजे, म्हणून याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करून घेतोय. किती होणार, 125 मीटर क्यूब. काय कंडिशन आहे, सो वी नो दॅट 1 लिटर इज इक्वल्स टू 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर की नाही. म्हणून काय केलंय मी की याला कंटिन्यू कन्वर्ट केलंय 1 लिटरला मीटर क्यूब मध्ये. सिंपल. आता तुम्हाला माहित आहे की गॅमा इज इक्वल्स टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी
इनटू युनिट वेट ऑफ वॉटर. कशाचं पाहिजे होतं आपल्याला? लिटर हायड्रोलिक फ्लुइडचं. हायड्रोलिक फ्लुइडच्या संदर्भात विचारलंय. सो दॅट किती आहे? 0.9 मल्टीप्लाइड बाय गॅमा ऑफ वॉटर 9.81. ओके, याचा आन्सर किती येतं? याचा आन्सर किती येते तर हे चेक करून घ्याल एकदा. बघा किती येते. 9 आहे, 0.9 9 2 आणि 3 8.829 8.829 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. किलो न्यूटन पर मीटर क्यूब. चला, हे भेटलंय स्पेसिफिक वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लुइड. आपल्याला फक्त वेट काढायचं आहे किंवा युनिट वेट मिळालंय. सो वी नो दॅट युनिट वेट ऑफ फ्लुइड इज इक्वल्स टू युनिट वेट ऑफ फ्लुइड और स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड इज इक्वल्स टू वेट ऑफ फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ दॅट फ्लुइड. येस और नो? म्हणजेच काय होणार? W इज इक्वल्स टू गॅमा फ्लुइड इंटू व्हॉल्यूम. सो गॅमा फ्लुइड आहे 8.829 मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम आहे 125. सो आन्सर यायला पाहिजे यामधलं एक कोणतं तरी. आता किती येतं तर ते चेक करा. 125 हे होणार 10 1200. पहा, येस और नो? 1250 आणि 1225 किती येतं सांगा पटापट. आन्सर याचं काढून घ्याल. आय थिंक सो 125 8 जा हे तर हेच तर 1000च्या वर येतंय आणि 1000च्या वर एकच व्हॅल्यू आहे, ती म्हणजे ए वाली. फक्त मी 8च व्हॅल्यू पकडली आणि मल्टीप्लाइड बाय 125 केलं तर हेच तर 1000च्या वर चाललंय. म्हणजे ऑप्शन ए असायला पाहिजे, कारण 1000च्या वर एकच व्हॅल्यू मोठी आहे, जे की ऑप्शन ए करेक्ट असायला पाहिजे. क्लिअर? एकदा कॅल्क्युलेशन चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय आहे? क्वेश्चन नंबर 8 काय सांगतो? द प्रायमरी पॅरामीटर्स कोरिलेटिंग the viscous behavior of all Newtonian fluids in the dimensionless. The Avogadro's number, Mach number, Reynolds number आणि Taylor number. बघा, the primary parameter correlating the viscous behavior. बघा, viscous behavior च्या संदर्भात विचारत आहे. Of all Newtonian fluids in the dimensionless. बघा, कंडिशन काय आहे? Viscosity किंवा विस्कस बिहेवियर ऑफ एनी काइंड ऑफ फ्लुइड हे कोण डिस्क्राइब करतं तर रेनॉल्ड्स नंबर डिस्क्राइब करत असते. लक्षात घ्या, कोण डिस्क्राइब करतं? रेनॉल्ड्स नंबर, रो व्ही डी अपॉन म्यू. लक्षात ठेवायचंय, कोण डिस्क्राइब करतं? रेनॉल्ड. रेनॉल्ड नंबर हा विस्कस बिहेवियर डिस्क्राइब करणारा मोस्ट इम्पॉर्टंट डायमेन्शनलेस. बघा, डायमेन्शनलेस. रेनॉल्ड्स नंबरला डायमेन्शन्स आहेत का? तर डायमेन्शनलेस नंबर आहे तो. लॅमिनार टर्ब्युलंट फ्लो सुद्धा सांगतो आणि त्याचा इफेक्ट विस्कॉसिटीवर कसा होतो किंवा त्याचा इफेक्ट विस्कॉसिटीशी रिलेट करून सुद्धा दाखवतो. त्यामुळे रेनॉल्ड्स नंबर इज द करेक्ट ऑप्शन. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे, जो की डायमेन्शनलेस आहे आणि विस्कॉसिटी डिस्क्राइब करणारा किंवा विस्कॉसिटी बिहेवियर डिस्क्राइब करणारा रेनॉल्ड्स नंबर एकमात्र मोस्ट इम्पॉर्टंट डायमेन्शनलेस नंबर आहे. क्लिअर? त्यामुळे रेनॉल्ड्स नंबर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. Which of the following force oppose the motion of a floating object traveling through a fluid? Viscous force, upward pressure force, surface tension force की buoyant force? बघा काय म्हणतात? Which of the following force oppose the motion of floating object traveling through the fluid? कोण नॉर्मली अपोज करतं? बघा,
या पर्टिक्युलर केसमध्ये कंडिशन काय, फ्लुइड मध्ये मोशन करणाऱ्या ऑब्जेक्टला विस्कस रेजिस्टन्स किंवा ड्रॅग फोर्स अपोज करत असते. बघा काय, एकतर विस्कस रेजिस्टन्स किंवा ड्रॅग फोर्स अपोज करते. हा फोर्स फ्लुइडच्या विस्कॉसिटीमुळे येत असतो. हा फोर्स कशामुळे तयार होत असतो की फ्लुइडची जी विस्कॉसिटी आहे त्याच्यावर डिपेंड करतो. त्यामुळे विस्कस फोर्स इज द करेक्ट ऑप्शन. विस्कस फोर्स हा करेक्ट ऑप्शन आहे की कोणत्याही फोर्सला अपोज करण्या, मोशनला अपोज करणाऱ्या किंवा फ्लोटिंग ऑब्जेक्टला जे फ्लुइड मधून ट्रॅव्हल होते त्याला अपोज करण्यासाठी विस्कस फोर्स हा कारणीभूत असतो किंवा ड्रॅग फोर्स अपोज करत असतो. पण इथे ड्रॅग फोर्स असं ऑप्शन नाहीये, त्यामुळे विस्कस फोर्स हा इम्पॉर्टंट आहे. WCD ला विचारलेला क्वेश्चन्स आहे. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. A Newtonian fluid which exhibits constant viscosity across a wide range of shear rates, which property best describe the fluid behavior, surface tension, laminar flow, Newtonian viscosity, incompressibility. बघा काय सांगतायत की न्यूटोनियन फ्लुइड exhibit the constant viscosity across the wide range of a shear rates. ही प्रॉपर्टी कोण डिस्क्राइब करतं? तर एक लक्षात घ्या की शियर रेट किती बदलला तरी विस्कॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला न्यूटोनियन विस्कॉसिटी म्हणतात. बघा शियर रेट किती बदलत असेल पण विस्कॉसिटी जर का कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला काय म्हणतात, न्यूटोनियन विस्कॉसिटी. म्हणजेच काय, इथे काय म्हटलंय, न्यूटोनियन फ्लुइड एक्झिबिट कॉन्स्टंट विस्कॉसिटी. बघा कॉन्स्टंट विस्कॉसिटी अक्रॉस द वाइड रेंज शियर स्ट्रेस. म्हणजेच काय, शियर स्ट्रेस कितीही बदलत गेला तरी विस्कॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला न्यूटोनियन विस्कॉसिटी म्हणतात. WCD 2024 चा क्वेश्चन आहे मित्रांनो. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. Which property of fluid causes it to adhere to solid surface and form a meniscus? Compressibility, surface tension, viscosity की density? बघा खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी आहे जी फ्लुइड causes it to adhere to a solid surface and form the meniscus? आता बघा यामध्ये काय, खरं तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल की लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट होतात कोणत्या केसमध्ये, आणि सॉलिड सरफेसला अधेर होतात ते कोणत्या केसमध्ये. तर याचं एकमात्र कंडिशन आहे सरफेस टेन्शन. काय आहे, सरफेस टेन्शन. लक्षात ठेवायचंय सरफेस टेन्शन मुळे लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट होतात आणि सॉलिड सरफेसला अधेर होतात. यामुळे मेनिस्कस तयार होत असते. क्लियर. तर लक्षात ठेवायचंय मेनिस्कसच्या संदर्भात जर क्वेश्चन आला तर सरफेस टेन्शन, लिक्विड मध्ये काय होतं की लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट होतात आणि सॉलिड सरफेसला अधेर होत असतात. क्लियर. त्यालाच आपण तिथेच मेनिस्कस तयार होतो आणि ऑप्शन बी हा करेक्ट येतो, सरफेस टेन्शन. पुन्हा विचारलेला क्वेश्चन आहे WCD 2024 चा. नेक्स्ट what force causes fluid to flow from a region of high pressure to a region of low pressure? What force fluid to flow from region of high pressure कडून लो प्रेशर कडे जाते कोणत्या केसमध्ये? सरफेस टेन्शन फोर्स, प्रेशर ग्रेडियंट फोर्स, विस्कस फोर्स की बॉयंट फोर्स? बघा फ्लुइड नेहमीच कायमच लक्षात ठेवायचं, फक्त त्या क्वेश्चन साठी सांगतोय म्हणून नाही, लक्षात ठेवायचं की फ्लुइड नेहमीच हाय प्रेशर रिजन मधून लो प्रेशर रिजन कडे फ्लो करतो आणि हे प्रेशर ग्रेडियंट फोर्स मुळे होत असते. कशामुळे? ग्रेडियंट फोर्स मुळे. हे जे काही आहे किंवा फ्लुइड नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर ज्या वेळेला फ्लो करतं किंवा फ्लो होते ते फक्त आणि फक्त प्रेशर ग्रेडियंट फोर्स मुळे होत असते. त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट, प्रेशर ग्रेडियंट फोर्स. क्लियर. नेक्स्ट 13. बघा काय म्हणतायत, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट
order sequence of the arrangement of parts of lifting water by a reciprocating pump from bottom to top. Bottom to top म्हटलं, bottom to top म्हटलंय. आता तुम्हाला माहित आहे खरंच रेसिप्रोकेटिंग पंप जर का तुम्ही स्टडी केला असेल तर तुम्हाला माहिती आहे रेसिप्रोकेटिंग मध्ये खाली पाणी असते, बरोबर आहे, जे की वर ओढलं जातं किंवा वर लिफ्ट केलं जातं. बॉटमला वॉटर सोर्स असल्यामुळे पहिल्यांदा तर तो सक्शन पाईपला जाईल, बरोबर आहे की नाही. तो कुठे जाणार आहे, सक्शन पाईपला जाईल सगळ्यात खाली, बरोबर आहे. इथे सक्शन पाईप आहे. त्याच्यानंतर इथे कुठेतरी तो सक्शन वॉल असणार आहे, बरोबर आहे. हा झालाय सक्शन पाईप, नंतर सक्शन वॉल, आणि इथून तो सक्शन वॉल मधून जाईल डिलिव्हरी वॉल मध्ये, आणि तिथून मग तो जाईल डिलिव्हरी पाईप मध्ये, बरोबर आहे. तो एसपी एसव्ही डीव्ही डीपी. सक्शन पाईप 1 नंबर, सक्शन वॉल 2 नंबर, डिलिव्हरी वॉल 3 नंबर आणि डिलिव्हरी वॉल 4 नंबर. म्हणजे CABD, CABD ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्लिअर, लक्षात आलंय. ऑप्शन सी कसा करेक्ट आलाय, खाली सक्शन वॉल, सक्शन वॉल मधून सक्शन पाईप मध्ये सक्शन पाईप सगळ्यात खाली, सक्शन पाईप मधून सक केल्या जाईल, सक्शन वॉल पर्यंत जाईल, प्रेशरने सक्शन वॉल ओपन होईल, डिलिव्हरी वॉल मध्ये जाईल, तिथे खूप जास्त प्रेशर आल्यामुळे ते ओपन होईल आणि नंतर डिलिव्हरी पाईप मधून तो डिस्चार्ज केला जाईल. क्लिअर. सो CABD is the correct sequence from bottom to top. नेक्स्ट, आधीचा पण क्वेश्चन कधी विचारला होता, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2023 ला विचारला होता, लक्षात घ्या. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनला विचारला होता. नेक्स्ट, WCD 2024 ला पुन्हा आहे. आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द हायड्रॉलिक पंप आर करेक्ट और इनकरेक्ट. स्टेटमेंट ए काय सांगतं, रेसिप्रोकेटिंग पंप आर युज्ड इन अ केस ऑफ deep well as they can build very high pressure as compared to centrifugal pump. Reciprocating centrifugal. Okay. B, discharge capacity of reciprocating pump is lower than the centrifugal pump. बघा, सगळ्यात सिंपल आहे आणि कंडिशन फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे किंवा त्याचं तुम्हाला बायफर्गेशन किंवा डिफरन्स माहित असणं फार गरजेचं आहे. बघा, रेसिप्रोकेटिंग पंप हा हाय प्रेशर डेव्हलप करू शकतो. बघा काय म्हटलंय, रेसिप्रोकेटिंग पंप हा हाय प्रेशर डेव्हलप करू शकतो ऍज कम्पेअर टू द सेंट्रिफ्युगल पंप. म्हणजे रेसिप्रोकेटिंग पंप हाय प्रेशर डेव्हलप करू शकतो, त्यामुळे डीप वेल साठी सुटेबल आहे. म्हणजे जर का खूप खोल असेल तर त्यासाठी सुटेबल आहे. पण त्याचा डिस्चार्ज सेंट्रिफ्युगल पंप पेक्षा कमीच असतो, लक्षात घ्या. काय असतो, जरी हा रेसिप्रोकेटिंग पंप हा प्रॉपर लक्षात घ्या, जरी रेसिप्रोकेटिंग पंप हाय प्रेशर डेव्हलप करू शकतो आणि त्यामुळेच त्याला डीप वेल साठी वापरतात, पण डिस्चार्ज देण्याची जी कॅपॅसिटी आहे हा सेंट्रिफ्युगल पंप पेक्षा कमी असतो. म्हणजेच काय म्हटलंय बघा, बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर इनकरेक्ट. नाही, both statement A is correct and statement B is correct. Both statement A and B are correct. काय म्हणतात, reciprocating pump are used in a case deep well, बरोबर, as they case very high pressure as compared to the centrifugal pump, बरोबर आहे. मी आधीच सांगितलंय तुम्हाला की रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये हाय प्रेशर जनरेट केला जातो किंवा डेव्हलप केला जाऊ शकतो, त्यामुळे त्याला डीप वेल मध्ये टाकू शकतात. ओके, तर हे पहिलं पण बरोबर आहे. डिस्चार्ज कॅपॅसिटी ऑफ रेसिप्रोकेटिंग पंप इज लोअर, कमी आहे कोणापेक्षा, सेंट्रिफ्युगल पंप पेक्षा. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट, म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे. WCD 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. क्लिअर. नेक्स्ट 15, इफ द स्पेसिफिक स्पीड ऑफ अ पंप रेंजेस फ्रॉम 50 RPM to 80 RPM, then the type of centrifugal pump is. ओके, बघा, स्पेसिफिक स्पीडच्या संदर्भात आहे, बरोबर आहे. स्पेसिफिक स्पीडच्या संदर्भात आहे. इट इज नथिंग बट द NS. ओके, आता हे 50 to 80 RPM आहे, तर ही कोणत्या टाईपचा सेंट्रिफ्युगल पंप आहे? मीडियम स्पीड रेडियल फ्लो आहे,
स्क्रू टाईप आहे, हाय स्पीड रेडियल आहे की प्रॉपलर टाईप आहे? बघा, तर खरं तर सेंट्रिफ्युगल मध्ये स्पेसिफिक स्पीडच्या वापरावरून पंपचा टाईप ओळखला जात असतो. लक्षात घ्या, सेंट्रिफ्युगल पंप मध्ये त्याच्या स्पेसिफिक स्पीडवरनं त्या पंपचा टाईप ओळखला जातो. सपोज टू बी जर का तो 10 ते 30 असेल, लक्षात घ्या, 30 ते 50 असेल आणि 50 ते 80 असेल, तर अशा पद्धतीला त्याला बायफर्गेट केलं जातं. हा असतो लो, हा असतो मीडियम आणि हा असतो हाय. लक्षात घ्या, काय हाय. तर मग इथे क्लिअरच तुम्हाला लक्षात येईल की या पर्टिक्युलर केस मध्ये हा काय आहे. ओके, तर सरळ सरळ हाय स्पीड रॅडियल फ्लो आहे. कोण आहे? हाय स्पीड रॅडियल फ्लो पंप आहे. लक्षात ठेवायचे हा, these ranges are very important. ओके, चला नेक्स्ट 16 काय सांगतोय WCD 2024 चा पुन्हा एक क्वेश्चन आहे. अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप सच ॲज अ रेसिप्रोकेटिंग पंप achieves its pumping action by creating a pressure difference through continuous rotation, trapping and displacing a fixed volume of fluid, transferring kinetic energy to the fluid, utilizing centrifugal force to accelerate the fluid. बघा काय म्हणतायत, पॉझिटिव्ह रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये फ्लुइड फिक्स्ड व्हॉल्यूम मध्ये ट्रॅप केलं जात असते. जे फ्लुइड आहे ते फिक्स्ड व्हॉल्यूम मध्ये ट्रॅप केलं जाते आणि फोर्सफुली डिस्प्ले केला जातो, त्यामुळे पंपिंग ऍक्शन मिळत असतो. काय होते की फोर्सफुली त्याला डिस्प्ले केला जातो आणि त्याचमुळे पंपिंग ऍक्शन फॉर्म होत असते. क्लिअर? म्हणजे जर का तुम्ही बघत असेल तर ट्रॅपिंग अँड डिस्प्लेसिंग अ फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर? सो ऑप्शन बी हे करेक्ट येणार. सो WCD 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे याला व्यवस्थित लक्षात ठेवा. वेगळा आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. तसंही आपण सिव्हिल वाले फार जास्त मशिनरीजवर फोकस करत नाही किंवा आपला जास्त इंटरेस्ट नसतो, पण असे क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्हीच बघा ना, इथे साधारणतः हा 4th क्वेश्चन आहे, बरोबर आहे, जो की मशिनरीजवर बघितला गेलाय. हा पहिला होता, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. पुढे पण असेल तर माहित नाही. क्लिअर? त्यामुळे इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट बघा, पुन्हा तोच आहे, WCD 2024 लाच विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. द स्पेसिफिक स्पीड NS ऑफ द पंप is a dimensionless parameter that relates pump efficiency and power, pump size and speed, pump material and cavitation, pump head and capacity. बघा काय म्हणतायत, the specific speed NS of the pump is a dimensionless parameter that relates pump efficiency and power, pump size and speed, pump material and cavity, pump head and capacity. तर नॉर्मली क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय विचारलंय की स्पेसिफिक स्पीड जो आहे पंपचा हा नेमका काय दाखवतो किंवा कोणाचं रिलेशन इस्टॅब्लिश करू शकतो. बघा, स्पेसिफिक स्पीड पंपचा हा नॉर्मली हेड आणि डिस्चार्ज कॅपॅसिटी यांच्यात रिलेशन इस्टॅब्लिश करू शकतो. डोक्यात फिट करून ठेवायचं. कशात? हेड अँड डिस्चार्ज कॅपॅसिटी. लक्षात घ्या, काय? डिस्चार्ज कॅपॅसिटी. क्लिअर? यांच्यात. म्हणून मग काय, पंप हेड अँड कॅपॅसिटी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर? चला नेक्स्ट 18 बघूया, थोडं फास्ट जाऊया. इन अ रेसिप्रोकेटिंग पंप पुन्हा एक क्वेश्चन मशिनरीजवर बघायला मिळाला आहे, जो की WCD 2024 मध्ये विचारलाय. इम्पॉर्टंट असू शकतो. अ रेसिप्रोकेटिंग पंप, in a reciprocating pump, what is the main function of a air vessel placed at the discharge side? एअर वेसलचं मेन फंक्शन काय असतं, जे की डिस्चार्ज साइडला ठेवलं जात असतं. तर लक्षात ठेवायचंय, एअर वेसल डिस्चार्ज साइडला प्रेशर फ्लक्च्युएशन रिड्यूस करण्यासाठी वापरतात. ओके, ज्यामुळं जो फ्लो आहे तो स्मूथली होत असतो आणि पॉवर सेव्हिंग सुद्धा होते. बघा, जो फ्लो आहे तो स्मूथ होतो आणि पॉवर सेव्हिंग होते. पण याचं मेन काय आहे की एअर वेसल डिस्चार्ज साइडला असण्याच्या मागचं की
प्रेशर जे काही फ्लक्च्युएट होतं ते रिड्यूस करतं. म्हणजे प्रेशर फ्लक्च्युएशन रिड्यूस करण्यासाठी त्याला तिथे फिट केलं जातं. तर यामध्ये टू सेपरेट द एअर बबल फ्रॉम द लिक्विड, टू रिड्यूस द प्रेशर फ्लक्च्युएशन्स इन द डिस्चार्ज. करेक्ट ऑप्शन हेच आहे बी. करेक्ट. म्हणून 18 ला बी करेक्ट. नेक्स्ट 19 पुन्हा WCD. इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ पंप, पुन्हा पंपवर आहे. Does a moving boundary force of the fluid along by the volume charge? The pumping proceeds in a steps thereby resulting in a pulsating type of flow. Impeller pump, centrifugal pump, positive displacement pump की negative displacement pump. बघा काय आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचंय तुम्हाला की which of the following type of pumps does a moving boundary force the fluid along by the volume change? The pumping proceeds in the steps thereby resulting in a pulsating type of flow. ओके, असं कोणत्या पद्धतीचं टाईप आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं की जो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप असतो त्यामध्ये मुव्हिंग बाउंड्रीमुळे जो काही व्हॉल्यूम चेंज होतो त्यामुळे जो काही फ्लो आहे तो पल्सेटिंग नेचरचा असतो. लक्षात आलंय का? या पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपमुळे जे मुव्हिंग बाउंड्री, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये मुव्हिंग बाउंड्रीमुळे व्हॉल्यूम चेंज होतो आणि त्यामुळे पल्सेटिंग जे काही नेचर आहे ते तयार होते किंवा फ्लो पल्सेटिंग नेचरचा असतो. क्लियर? तर लक्षात ठेवायचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतर 20 टेन्साइल फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍक्टिंग अराउंड द सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये 2024 ला विचारलेला आहे. पुन्हा लक्षात ठेवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आहे. तर टेन्साइल फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्टिंग अराउंड द सर्कमफरन्स ऑफ द कट पोर्शन ड्रॉपलेट इज इक्वल टू द. हा ड्रॉपलेट आहे त्याचा सर्कमफरन्सचा कट पोर्शनच्या संदर्भातला क्वेश्चन्स आहे. आणि काय म्हणतंय तर लक्षात ठेवायचंय की सरफेस टेन्शनमुळे ड्रॉपलेटचा कट हा सर्कमफरन्स वर टेन्साइल फोर्स ऍक्ट होतो. म्हणजेच काय, टेन्साइल फोर्सचा जर बघितलं तुम्ही कंडिशन काय आहे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की टेन्साइल फोर्सची कंडिशन काय आहे. तर टेन्साइल फोर्सची कंडिशन काय, सरफेस टेन्शन इनटू सर्कमफरन्स ऑफ ड्रॉपलेट. ओके, सरफेस टेन्शन इनटू सर्कमफरन्स. ओके, पण सर्कमफरन्स म्हणजे काय रे? सर्कमफरन्स म्हणजे पुढे काय आहे, ड्रॉपलेटचा सर्कमफरन्स काय असतो, पाय इनटू डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. ओके, म्हणजेच काय, याचा टोटल फॉर्म्युला काय होणार, सरफेस टेन्शन इनटू पाय इनटू डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. सो सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इनटू पाय इनटू डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्लियर? लक्षात आलं? टेन्साइल फोर्स इज इक्वल्स टू सिग्मा इनटू पाय इनटू डी. ओके, अँड दिस इज द फॉर्म्युला. हा इथे सरळ तयार होतो, सिग्मा इनटू पाय इनटू डी. डी इज द डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. क्लियर? नेक्स्ट 21 बघूया. A real fluid in which shear stress is not proportional to the velocity gradient. बघा काय म्हणतात, shear stress in a real fluid in which shear stress is not proportional to the velocity gradient is known as. लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा क्वेश्चन आहे 2024 चा. काय म्हणतात, डाउटलेट, नॉन न्यूटोनियन फ्लुइड की आयडियल फ्लुइड. बघा क्वेश्चन नंबर 21 मध्ये ज्या फ्लुइड मध्ये शियर स्ट्रेस आणि वेलोसिटी ग्रेडियंट यांच्यात लिनियर रिलेशनशिप नसतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात नॉन न्यूटोनियन फ्लुइड. त्याला काय म्हणतात, नॉन न्यूटोनियन. जसं की टूथपेस्ट आहे, ब्लड आहे. क्लियर? तर दीज आर द एक्झाम्पल्स. तर म्हणून मग हे नॉन न्यूटोनियन इज द करेक्ट ऑप्शन बी. नेक्स्ट DDA 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. द रेशिओ ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. डायनॅमिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी, इट इज नथिंग बट द न्यू कायनेमॅटिक विस्कॉसिटी. बरोबर की नाही? यस और नो? सो ऑप्शन बी करेक्ट. हा फॉर्म्युला आहे, डायनॅमिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी. सो रेशिओ ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी
to the density of fluid is nothing but the kinematic viscosity. Clear? Simple होता. Next, 23. The kinematic viscosity of the fluid is defined as, पुन्हा तोच क्वेश्चन DSSB JEE 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे बरं का. कायनेमॅटिक विस्कॉसिटी, डायनेमिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी. ऑप्शन बी करेक्ट. पुन्हा ऑप्शन बी करेक्ट. क्लियर? नेक्स्ट 24. A Newtonian fluid is one which obeys Newton law of viscosity, is highly viscous, is compressible and non-viscous, is incompressible and non-viscous. बघा काय म्हणतात, न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय, जो न्यूटन लॉ ऑफ विस्कॉसिटी ओबे करतो, जो शियर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शियर वेलोसिटी ग्रेडियंट असतो. शियर स्ट्रेस दॅट इज वेलोसिटी ग्रेडियंट प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच काय, ऑप्शन ए हा करेक्ट येणार. क्लियर? नेक्स्ट 25. DSSB JEE ला विचारलाय 2022 ला. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट इन रिगार्ड्स टू द डेरिवेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशनच्या संदर्भात इनकरेक्ट स्टेटमेंट. सो बघा, खरं तर बर्नौलीज इक्वेशन मध्ये जे डिराईव्ह करताना फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल अज्यूम केला जातो. ओके, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड हे अज्यूम केलं जात असतं. पण इथे जर का तुम्ही बघितलं तर इथे द फ्लो इज कॉम्प्रेसिबल हे एक चुकीचं दिलेलं आहे. स्टेडी असतं, रोटेशनल असतं, आयडियल असतं. ओके, पण इनकॉम्प्रेसिबल हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. क्लियर? लक्षात आलंय का? म्हणजेच काय, कॉम्प्रेसिबल चुकीचं आहे. बर्नौलीज इक्वेशन मध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड हे अज्यूम केलं जात असते. क्लियर? तर मित्रांनो, थांबतो इथे. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. जर काही नवीन तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये लिहा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा त्यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मिळून जातील. चला इथे थांबतोय. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.